नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या युट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. जसे की पार्ट 1 मध्ये आपण अपॉइंटमेंट्स कव्हर केलेले होते स्पेसिफिक टू पुणे मेट्रो एक्झाम. ज्या काही पोस्ट आहेत एससीटीओ, टीसी, ज्युनियर इंजिनियर, सेक्शन इंजिनियर किंवा टेक्निशियन्स, तर सर्व काही पोस्टसाठी सेक्शन 2 जो आहे तो कॉमन आहे. त्याच्यामध्ये जीके चे, जीएस चे आणि करंट अफेअर रिलेटेडचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील एक्झाममध्ये. तर त्यामध्ये करंट अफेअर रिलेटेड म्हणून त्यामध्ये एक टॉपिक इम्पॉर्टंट असतो की अपॉइंटमेंट्स किंवा स्पोर्ट्स रिलेटेड जे काही न्यूज असतात, रिसेंट न्यूज किंवा सायन्स अँड टेक रिलेटेड जे रिसेंट न्यूज आहेत ते आपण बघणार आहोत. पण आता आपण अपॉइंटमेंट्सला स्टार्ट केलेलं आहे. पार्ट 1 मध्ये काही इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट जे की 2020 मध्ये झाल्यात तर त्या पहिल्या कंटिन्यू करत आहोत पार्ट 2 साठी हा. आणि स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्हाला मराठीची टेस्ट सिरीज हवी असेल किंवा पुणे मेट्रो इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ब्रांच असेल तुमची आणि त्याची टेस्ट सिरीज तुम्हाला अटेम्प्ट करायची असेल तर तुम्ही माय जीओव्ही ट्रॅक हे प्ले स्टोअर वरती ऍप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आणि तिथे तुम्ही काही फ्री टेस्ट सुद्धा आहेत त्या सुद्धा अटेम्प्ट करू शकता. ओके, तर चला स्टार्ट करूया. पार्ट 2 ला मोस्ट इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट आहे ही विनीत अग्रवाल टेक्स ओव्हर ॲज अ न्यू एसोचॅम प्रेसिडेंट. ओके, लक्षात काय ठेवायचं तुम्हाला की विनीत अग्रवालनी आता म्हणजे विनीत अग्रवाल हे बनलेत एसोचॅमचे नवे प्रेसिडेंट. ठीक आहे, मी हे का सांगतोय कारण एक्झाम मध्ये जर एखादा क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला थोडंसं तरी नॉलेज असलं पाहिजे की कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आणि कुठलं ऑप्शन मी एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय लक्षात ठेवायचं की विनीत अग्रवाल आता नवे प्रेसिडेंट झालेले आहेत एसोचॅमचे. आता एसोचॅम इंडिया आहे काय नेमकं तर बघू शकता. मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ लॉजिस्टिक मेजर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड जे की विनीत अग्रवाल होते हॅज टेकन ओव्हर ॲज अ न्यू प्रेसिडेंट ऑफ एसोचॅम. एसोचॅम म्हणजे काय, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. ओके, आणि त्यांनी रिप्लेस कोणाला केलं, निरंजन हिरानंदानी, को फाउंडर अँड एमडी ऑफ हिरानंदानी ग्रुप ऑफ कंपनीज. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढंच लक्षात ठेवायचं आहे की विनीत अग्रवाल यांनी निरंजन हिरानंदानीला रिप्लेस करून आता सध्या ते एसोचॅमचे नवे प्रेसिडेंट बनलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, हर्षवर्धन नॉमिनेटेड टू द बोर्ड ऑफ गावी द वॅक्सिन अलायन्स. ठीक आहे, GAVI. तर हे वॅक्सिनच्या रिलेटेड आहे आणि जे डॉक्टर हर्षवर्धन आहेत जे आपले युनियन हेल्थ मिनिस्टर आहेत तर हॅज बीन नॉमिनेटेड ॲज द बोर्ड ऑफ मेंबर्स ऑफ GAVI. फुल फॉर्म इथे बघू शकता. ओके, प्रॉपरली फुल फॉर्मची एवढी काही गरज नाही कारण फक्त अपॉइंटमेंट्स बघत आहोत आपण. तर मेनली तुम्हाला वरून गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हर्षवर्धन नॉमिनेटेड टू द बोर्ड ऑफ गावी द वॅक्सिन अलायन्स इज रिलेटेड टू वॅक्सिन. ओके, आणि इथे अजून सुद्धा थोडं काही डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे की डॉक्टर हर्षवर्धन विल रिप्रेझेंट द साऊथ ईस्ट एरिया रिजनल ऑफिस और वेस्टर्न पॅसिफिक रिजनल ऑफिस कॉन्स्टिट्युएन्सी ऑन द गावी बोर्ड GAVI. ओके, नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट इस्रो चेअरमॅन के सिवन गेट्स 1 year एक्सटेन्शन अप टू 2022. तर इस्रोचे जे चेअरमॅन आहेत सर्वांनाच माहिती असेल के सिवन आहेत तर त्यांना 1 वर्षाचा जो कार्यकाळ असतो तो अजून वाढवला आहे. ओके, तर आता त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असेल, Jan 14, 2021 मध्ये संपणार होता तो कार्यकाळ पण आता Jan 14, 2022 मध्ये संपेल. ओके, 1 वर्ष त्यांना एक्सटेन्शन मिळालेलं आहे बघू शकता. आणि त्यांनी ही जॉईन इस्रो इन 1982, हॅज बीन द चेअरमॅन ऑफ स्पेस एजन्सी सिन्स Jan 2018. तर 2018 पासून ते इस्रोचे चेअरमॅन आहेत. ओके, तर आता त्यांचा जो कार्यकाळ आहे तो Jan 14, 2022 पर्यंत वाढवला आहे. अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी, आता डायरेक्ट चेअरमॅन तर माहितीच आहे आपल्याला के सिवन आहेत. तर इस्रोचं हेडक्वार्टर कुठे आहे, बेंगलुरू मध्ये आहे, कर्नाटका. कधी एस्टॅब्लिश झाली होती इस्रो, 15 ऑगस्ट 1969 मध्ये. ओके, 1969 मध्ये 15 ऑगस्ट. लक्षात ठेवा डेट, कधी कधी डेट सुद्धा विचारतात की कधी इस्रो एस्टॅब्लिश झालेला आहे. नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे सोमा मंडल टेक्स चार्ज ॲज न्यू सेल चेअरमॅन. कोण, सोमा मंडल. तर इम्पॉर्टंट का आहे ही कारण बघू शकता तुम्ही सोमा मंडल टेक्स चार्ज ॲज अ न्यू सेल चेअरमॅन. सोमा मंडल, सेल म्हणजे काय, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, आणि त्यांनी ॲज अ चेअरमन म्हणून चार्ज घेतलेला आहे फ्रॉम 1 Jan 2021
आणि इम्पॉर्टंट काय ते सांगत होतो मी की शी इज द फर्स्ट एव्हर वुमेन हेड ऑफ द बॉडी. ठीक आहे, पहिली महिला आहे जी चेअरमॅन बनलेली आहे सेलची, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांनी रिप्लेस केलेले कुणाला? अनिल कुमार चौधरी यांना. अनिल कुमार चौधरी, बस एवढंच लक्षात ठेवायचं की अनिल कुमार चौधरीला सेल चे चेअरमॅन जे आधी होते त्यांना रिप्लेस करून सोमा मंडल हे आता न्यू सेलचे चेअरमॅन झालेले आहेत. नेक्स्ट, सुनीत शर्मा टेक्स ओव्हर ॲज अ न्यू चेअरमॅन अँड सीईओ ऑफ रेल्वे बोर्ड. आणि आपण हे सगळे 2020 मध्ये जे काही इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट झालेले आहेत आणि रिसेंट मध्ये ते बघत आहोत. ओके, तर ही अपॉइंटमेंट जी आहे ती सुनीत शर्मा टेक्स ओव्हर ॲज अ न्यू चेअरमॅन अँड सीईओ ऑफ रेल्वे बोर्ड. तुम्हाला माहितीच असेल बऱ्याच लोकांना. द अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ कॅबिनेट हॅज अप्रूव्ड सुनीत शर्मा. ठीक आहे, सुनीत शर्मा's अपॉइंटमेंट ॲज अ चेअरमॅन अँड सीईओ ऑफ रेल्वे बोर्ड. म्हणजे कोणाच्या अंडरमध्ये येतो ते? मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अँड एक्स ऑफिशियल प्रिन्सिपल सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. He took over in his new role with effect from 1st Jan 2021. The extended 1-year tenure of Sharma's. कोण? विनोद कुमार यादव जे आधी होते. ओके, लक्षात ठेवा आधी कोण होते रेल्वे बोर्डचे जे चेअरमॅन आणि सीईओ? विनोद कुमार यादव. आणि आता कोण आहेत? सुनीत शर्मा. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघूया, पुढचं इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट आहे उमेश सिन्हा नेम्ड डेप्युटी इलेक्शन कमिशनर. उमेश सिन्हा नाव लक्षात ठेवा फक्त. उमेश सिन्हा हे आता झालेले आहेत न्यू डेप्युटी इलेक्शन कमिशनर. ओके, उमेश सिन्हा हॅज बीन नेम्ड ॲज अ डेप्युटी इलेक्शन कमिशनर इन द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि ते होते 1986 बॅचचे IAS ऑफिसर. ओके, रिटायर्ड ॲट प्रेझेंट सर्विंग ॲज अ सेक्रेटरी जनरल इन द कमिशन. तर नवे इलेक्शन कमिशनर कोण आहेत? उमेश सिन्हा. नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे पंकज मिथल स्वॉन इन ॲज अ CJ ऑफ J&K लडाख कोर्ट. CJ म्हणजे चीफ जस्टिस. जस्टिस पंकज मिथल हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू चीफ जस्टिस ऑफ कॉमन हाय कोर्ट फॉर युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर आणि युनियन टेरिटरी ऑफ लडाख. तर 4 जानेवारी 2021 ला तर त्यांना अपॉइंट केलं गेलं. कुणाला? जस्टिस पंकज मिथल ॲज अ न्यू CJ चीफ जस्टिस ऑफ कॉमन हाय कोर्ट फॉर द युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर आणि लडाख. नाव लक्षात ठेवा, पंकज मिथल. नेक्स्ट बघूया, संजय कपूर इलेक्टेड ऑल इंडिया चेस फेडरेशन प्रेसिडेंट. कोण? संजय कपूर. नाव लक्षात ठेवा, संजय कपूर आता त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे ॲज ऑल इंडिया चेस फेडरेशन प्रेसिडेंट. संजय कपूर वॉज elected as a president of the All India Chess Federation AICF, while Bharat Singh Chauhan retained the secretary's post. Kapoor's representing Uttar Pradesh Chess Association defeated incumbent त्याच्यानंतर PR वेंकटरमा राजा इन क्लोज कंटेस्ट. म्हणजे हे त्यांनी डिफीट केलं ते सांगत आहे, पण एवढं तुम्हाला डिटेलमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की संजय कपूर आता इलेक्ट झालेले आहेत ॲज अ प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया चेस फेडरेशन AICF, म्हणजेच ऑल इंडिया चेस फेडरेशनचे नवे प्रेसिडेंट. कोण? संजय कपूर. दॅट्स इट. एक्झाम पास करायची आपल्याला, UPSC तर देत नाही आहोत. ठीक आहे, नेक्स्ट बघूया, GJC इलेक्ट्स आशिष पेठे ॲज अ न्यू चेअरमॅन. तर GJC म्हणजे काय? ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल. म्हणजे GJC लक्षात ठेवा, फुल फॉर्म कामाला येऊ शकतो. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल GJC. The national apex body of gems and jewelry industry has announced the appointment of Ashish Pethe as a chairman and Sanyam Mehra as a vice chairman for a period of 2 years. ओके, तर लक्षात ठेवा आशिष पेठे तर हे आता सध्या नवे चेअरमॅन झालेले आहे GJC चे, आणि त्यासोबत संयम मेहरा ॲज अ व्हाईस चेअरमॅन. ओके, पुढची अपॉइंटमेंट बघूया, लेफ्टनंट जनरल शंतनू दयाल टू टेक चार्ज ॲज अ डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ. ओके, डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ. कोण? लेफ्टनंट जनरल शंतनू दयाल. बघू शकता, लेफ्टनंट जनरल शंतनू दयाल हॅज बीन नेम्ड ॲज अ न्यू डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ. Lieutenant General Dayal is Corps Commander of the Tejpur based 4 Corps.
He will take the place of Lieutenant General S.S. Hasabnis, who superannuated on December 31. ओके, तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला फक्त एवढं की सध्या लेफ्टनंट जनरल शंतनू दयाल यांनी चार्ज घेतलेला आहे ऍज अ डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ. ओके, नेक्स्ट, करण बाजवा टू हेड गुगल क्लाउड इन एशिया पॅसिफिक. ओके, करण बाजवा नाव लक्षात ठेवा. करण बाजवा आता हेड करणार आहेत, हेड झालेले आहेत कुणाचे, गुगल क्लाउड इन एशिया पॅसिफिक. बघू शकता गुगल क्लाउड हॅज अनाउन्स्ड द न्यू elevation of Karan Bajwa as its new leader for Asia Pacific. Presently, Bajwa leads Google Cloud in India. He will lead all regional revenue and go-to-market operations for Google Cloud, including Google Cloud Platform and Google Workspace. आणि आधी कोण होतं, रिक हर्षमन. ओके, तर त्यांना रिप्लेस करून आता ते झालेले आहेत हेड गुगल क्लाउड इन एशिया पॅसिफिकचे करण बाजवा. तर फ्रेंड्स, हे झाले काही अपॉइंटमेंट्स. आपण पार्ट 1 मध्ये सुद्धा काही इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स पाहिलेले आहेत 2020 आणि रिसेंटली जे काही झालेले जानेवारीच्या महिन्यामध्ये, आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा पाहिलेले आहे. त्याच्यानंतर जे काही असतील आपण ते सुद्धा कव्हर करू. त्याचसोबत सायन्स टेक डिफेन्स रिलेटेडचे जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील रिसेंट, तर त्या सुद्धा आपण कव्हर करू, जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया तरी आली पाहिजे की एखादा जरी क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला तर, कारण तुम्हाला माहिती आहे की जीके, जीएस आणि करंट अफेअर खूप वास्ट आहे. कुठून क्वेश्चन येऊ शकतो याची गॅरंटी कुणीच नाही देऊ शकत. ओके, आणि त्याच्यामुळं जेवढं काही जास्त तुम्हाला वाचता येईल, तुमच्या डोळ्याकडून जाता येईल, तर तेवढं बेटर असेल तुम्हाला. तर त्यासाठीच आपण बऱ्यापैकी टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करूच. ओके, तर काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करत चला, आणि जर तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे अटेम्प्ट करायची असेल तर तुम्ही MyGov ट्रॅक हे प्ले स्टोअरचं जे ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करू शकता, आणि काही फ्री टेस्ट, पेड टेस्ट सुद्धा आहेत त्या सुद्धा अटेम्प्ट करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.